सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक आणि स्थापत्य अभियंता विश्लेषक. मला खरंच खेदाने नमूद करावंसं वाटतं आणि दुःखही वाटतं की सत्तेतील राजकारण्यांनी सत्ता उपभोग घेतल्यानंतर आणि सत्तेतील संविधानिक पदाची शपथ घेतल्यानंतर आपण विधानसभा सार्वभौम सभेचे सदस्य असताना, विधानभौम सार्वभौम समस्येचे मंत्री असताना, मागील मुख्यमंत्री कार्यकालामध्ये माहिती आहे ना, मुख्यमंत्री कार्यकालामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते आणि कुमार कामराने व्यंगात्मक कविता केली होती. ती सर्वांना श्रुत आहे. ही व्यंगात्मक कविता गंभीरतेने घेऊन ही बोचरी व्यंगात्मक टीका आहे असं सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना वाटलं. राजकारणामध्ये अनेक विडंबनात्मक काव्य करणारे लोक आहेत आणि टीकाटिप्पणी करतात, परंतु एकनाथराव शिंदेच्या कालामध्ये मुख्यमंत्री असताना जी कुमार कामराने केली होती, जो कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियन हॉटेलमधून हे सादरीकरण करायचा, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईमधील थेट जाऊन ते हॉटेल स्टुडिओ तोडफोड केली आणि कुमार कामरा याच्यावर हक्कभंग विधानसभेमध्ये ठराव आणला. बरोबर आहे. तर कुमार कामराचं व्यंगात्मक काव्य करणं हा त्याचा व्यवसाय आहे बाहेरील दृश्य परिस्थितीवर बघून. परंतु विधानसभेतील आमदार, लोकप्रतिनिधी यांनी ते गांभीर्याने घेऊन हे हक्कभंग ठराव विधानसभेत आणला आणि सुनावणी बोली विधानसभा अध्यक्षांपर्यंत होती. तर असं जर कायद्याच्या चौकटीमध्ये एक सर्वसामान्य विडंबनात्मक कवी करणाऱ्या माणसावर हक्कभंग होऊ शकतो, तर मराठा आरक्षणाचे सर्वभौम जरांगे पाटील हे संविधानिक पदावर बसलेला सत्ताधारी मंत्रीतील मंत्री असून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे धुरंधर आंदोलन केले, आम्ही मानतो. मराठ्यांना आरक्षण मिळावं हेही मानतो, परंतु मराठ्यांचं आरक्षण हे संविधानिक घटनेनुसार आहे का याची चाचपणी होणं गरजेचं आहे ना. शासनाने, सरकारने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या कार्यकालामध्ये तुम्हाला 10% आरक्षण दिलं आणि आता 2025मध्ये गणपती सीझनमध्ये जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये आलात, सरकारने तुम्हाला GR दिला. तो GRनुसार ऑलरेडी तुम्हाला संविधानिक घटनेनुसार आरक्षण लागू आहे. कुणबी मराठा, स्वतंत्र मराठा आरक्षण नाही, तर कुणबी मराठा आरक्षण आहे. तुम्ही स्वतंत्र कुणबी मागत होतात, स्वतंत्र मराठाही मागत होतात, परंतु मराठाही स्वतंत्र जात नाही आणि कुणबी स्वतंत्र जात आहे. कुणबी हा शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं आरक्षण हे OBCमध्ये लागू आहे आणि कुणबी मराठा आरक्षणाचे OBCमध्ये लागू असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देणं याबाबतचा GR दिला आणि प्रमाणपत्र देण्याचं सत्र चालू झालं. जे मुख्य कमिटी, जात पडताळणी कमिटी, विखे पाटील, बावनकुळे आणि विलास सामंत हे जे एकनाथराव शिंदे गटाचे, विखे पाटील भारतीय जनता पार्टी, बावनकुळे भारतीय पटेल, सामंत मंत्री आणि आयोगातील अधिकारी यांनी पडताळणी कमिटी नेमून, शिंदे कमिटी नेमून हे जात पडताळणी होत आहे. आता हे जात पडताळणी कमिटीचे जे काय अधिकारी आहेत प्रशासकीय, हे योग्य पात्रतेनुसार पात्रता सिद्धता करत आहेत.
जर प्रमाणपत्रामधील वंशावळावर काही कागदपत्रामध्ये जन्मतारखेमध्ये फेरफार आढळून आला तर तो प्रमाणपत्र रद्द होतं. मग 427 पैकी 27 प्रमाणपत्र अधिकृत ठरले आणि 400 प्रमाणपत्र अजून परत झाले नाही. म्हणजे काही प्रमाणपत्र भरलेले आहेत हे बोगस भरलेले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र ॲटोमॅटिकली पडताळणीमध्ये रद्द होत आहेत. मग त्याच्यात मंत्री महोदयांचा काय दोष आहे, सरकारमधील बावनकुळे यांचा काय दोष आहे, हे अनाड्या जरांगे पाटलाला कोण सांगणार. त्यामुळे जरांगे पाटील जी काही टीका टिप्पणी चालू आहे, म्हणजे संविधानिक मंत्रिपदावर बसलेल्या कॅबिनेट मंत्र्यावर, महसूल मंत्र्यावर व्यंग्यात्मक म्हणजे व्यंगावरती टीका टिप्पणी करून सोशल मीडियावर जे काही दाखवले जातात, तर हा जरांगे पाटील लागून कोण गेला, त्यालावर हक्कभंग आणा ना, हक्कभंग आणा. जर माझ्यासारखा अधिकारी काही न करता केवळ पालकमंत्री एकनाथराव शिंदे मंत्री नव्हते, पालकमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी केलेल्या कोरोना लाईव्हवर मी फक्त संदेश म्हणजे एक आक्षेप नोंदवला. तर त्यांच्या गोल्डन गँगमध्ये कोणी सांगितलं रवींद्र शिंदेने शिव्या दिला, तर मला लगेच 24 तास निलंबनाची नोटीस येते. बरोबर. आणि एका चुकीच्या कामावर लगेच निलंबनाची नोटीस येते. सेवाशर्ती नियमावलीचा भंग होतो. तर महसूल मंत्री बावनकुळे हे संविधानिक मंत्रिपदावर असताना जर जरांगे पाटील एक सर्वसामान्य माणूस चार चौघामध्ये व्यंगावरती बोलून जर मानहानी करत असेल, तर संविधानिक घटनेच्या पदाच्या अधिकारानुसार जरांगे पाटलांवर हक्कभंग लागू हा विधानसभेत झाला पाहिजे. त्याचं पत्र मी विधानसभा अध्यक्षांना देत आहे. असं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चालणार नाही. तुम्ही कोण का असा ना, मराठ्यांचं तुम्ही कोणी काय दाता असा, कोणी माता असा, तुमची पात्रता लायकी बघून तुम्ही बोलावं. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहे, पण एखाद्या व्यक्तिमत्वावर आणि एखाद्या व्यक्तीचं चरित्र हनन करणं हे चुकीची गोष्ट आहे. बावनकुळे BJP पक्षाचे असतील का आणखी कोणी मंत्री असेल, आम्हाला त्या पक्षाचे घेणे देणे नाही आहे. पण बावनकुळे हे या महसूल मंत्री पदावर बसलेले आहेत सार्वभौम आणि संविधानिक घटनेचे, आणि संविधानिक घटनेचा जर अपमान होत असेल तर माझ्यासारखा शेडू ठोकून उभा राहील. आणि जरांगे पाटलांना हक्कभंग काय असो दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलावर हक्कभंग झाला पाहिजे, तो विधानसभेत झाला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण चार चौघात बोलणं आणि एकांतात बोलणं हा फरक आहे. जर कुमार कामराला नियम लागू होतो तर जरांगे पाटलांना पण हा नियम लागू झाला पाहिजे. लवकर देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याने माझं निवेदन आहे का, एस रविराज समाज विश्लेषक, राजकीय विश्लेषक, स्थापत्य अभियंता आणि अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, सर्व समाज भवनवर चुकीच्या गोष्टीवर बोलणं आणि आक्षेप घेणं माझा सेवा धर्म आहे, तुम्ही करत आहे. एवढंच सांगतोय. लवकर मी माझं पत्र महासंचालक पोलीस आणि विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना पारित करत आहे. एवढंच सांग. धन्यवाद. जय हिंद.